लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी कुठून आणणार? योजनेच्या मंजुरीपूर्वीच अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून टीकेचा सूर। 17 वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा नवीन डेडलाईन। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तुर्तास बिकटच। सरकारकडून पुन्हा आश्वासनांचीच बरसात। लोकसभेतल्या सलग 2 पराभवानंतर चंद्रकांत खैरे विधानसभेसाठी इच्छुक, तर विजनवासात गेलेले भाजपचे प्रकाश मेहता विधानसभेसाठी तयारी करत असल्याची चर्चा। काहींना लाडकी सुपारी योजना आवडते। ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंवर हल्लाबोल, तर महायुतीकडून राज ठाकरेंबाबत अद्याप ठोस भूमिका नाही। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानात उतरणार। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत विरोधकांनी भूमिका जाहीर करावी, जरांगेंचं वक्तव्य। तर सरकारवर हल्लाबोल सुरूच। पुण्यामध्ये पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड। सुप्रिया सुळेंकडून नुकसानाची पाहणी। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंची टीका। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा। गावकऱ्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण। पूजा खेडकर प्रकरणी पिंपरी पालिकेच्या आयुक्तांकडून वैद्यकीय विभागाच्या सर्व प्रमुखांची चौकशी सुरू। एबीपी माझाने पोलखोल करताच आयुक्तांना जाग। पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे अपघात प्रकरणी 900 पानी आरोपपत्र। अल्पवयीन मुलाचे वडील, आई, आजोबा, रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टर आरोपी। रील्ससाठी बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये हात, तर कोल्ह्याचे मोजले दात। आगाऊपणा करणाऱ्या तरुणावर कारवाईची टांगती तलवार। यंदा आषाढी वारीला 10,88,000 भाविकांनी घेतलं दर्शन। विठ्ठलाचरणी 8,34,00,000 रुपयांचं दान। यंदाचा टिळक पुरस्कार सुधा मूर्तींना लवकरच अधिकृत घोषणा। शरद पवार, खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।